नमस्कार. आज महाभारताची कथा पुढे नेत असताना धुलिवंदनाच्या धुळवडीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज आपल्या आयुष्यात भिन्न भिन्न रंग येणार आहेत. काही ठिकाणी आज रंगोत्सव होतो तर काही ठिकाणी अजून 4 दिवसांनी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी रंगोत्सव साजरा होतो. रंग आयुष्यात यावेत भरावेत असं सगळ्यांनाच वाटत असतं. कधी कधी एखादी कृती आयुष्याचा बेरंग करून जाते आणि अशा बेरंग करून जाणाऱ्या कृती आपण लक्षात घेतल्या पाहिजे. अशीच बेरंग करून जाणारी म्हणजे खरं तर 2 जीव, 2 मन, 2 कुटुंब, 2 परिवार नाती जोडणारी रंग भरणारी कृती असते लग्न. पण या लग्नाच्या वेळी अशा काही एखाद दुसऱ्या घटना घडतात आणि त्या जीवनाचा बेरंग करून टाकतात. पुरातन कथातून काय शिकायचं असेल तर हेच शिकायचं असतं. आपल्या आयुष्यामध्ये काय झालं पाहिजे यापेक्षाही काय नाही झालं पाहिजे हे ज्यांना कळतं ना त्यांना आयुष्य खरं कळलं असं म्हणावं लागतं. रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथातून एक गोष्ट तरी नक्की शिकावी असं मला वाटतं. संपूर्ण रामकथेत रामावर निरातिशय प्रेम करणाऱ्या कैकेयीच्या मनामध्ये विष कोण पेरलं तर मंथरेनं, आणि महाभारतामध्ये आपल्या नवऱ्याला दिसत नाही म्हणून डोळे झाकून आलेल्या गांधारीच्या मनात आपल्या जावेच्या विषयी प्रेम होतं, लेकरांच्या विषयी प्रेम होतं. पण या सगळ्या लेकरांच्या मनामध्ये विष कोण भरलं तर शकुनीनं. आता ही दोन्ही पात्र खूप महत्वाची आहेत. म्हणजे मी बेरंग होणे जो म्हणालो, आपल्या लग्न जुळण्याच्या काळात बेरंग होणे जो म्हणालो ते लक्षात घेतला पाहिजे. मंथरा आणि शकुनी ही दोन्ही व्यक्ती, एक स्त्री एक पुरुष, हे वेगळे पण नाही आहे. हे दोन्ही व्यक्ती या त्या स्त्रीच्या माहेरून सासरी कायमचं राहायला आलेल्या व्यक्ती होत्या. दोन्ही माहेरकडून आलेले होते. ते भेटवस्तू म्हणून आले होते, काय अजून आले होते. पण बाईनं माहेरचा माणूस आपल्या घरात ठेवला होता आणि माहेरच्या माणसानीच या दोघींच्या कुटुंबाची वाताहत केली हे विसरून चालणार नाही. ना कैकेयीला आपल्या पुत्राला राज्य मिळवता आलं, ना पुत्राचं प्रेम मिळवता आलं, काहीही मिळवता आलं नाही. आणि गांधारीच्या तर यच्चयावत कुळाचा विनाश झाला हे विसरून चालणार नाही. त्यामुळं बायांनो सावधान, माहेरचा माणूस घरात घेऊ नका आणि जास्त काळ तर ठेवूच नका. एवढं जरी रामायण महाभारतामधून आपण शिकलं तरी पुरेसं आहे. पूर्वीच्या काळी घरं एकत्र का होती याचं कारण शोधलंय कधी? याचं कारण आहे, घरात आलेला पाहुणा हा बैठकीत किंवा ओसरीवर झोपायचा. आता ओसऱ्या नाहीत, बैठक नाही, आहेत त्या 2 BHKचं घर, 2 बेडरूम, मग झोपायचं कुठे? तर सोपा उपाय आहे. आपण जसे आधी सतरंजी गादी टाकून बैठकात किंवा ओसरीवर झोपवायचो तसे हॉलमध्ये झोपविण्याचा प्रकार केला पाहिजे. कारण कली एकांतात शिरतो असं म्हणतात. एकांतात आणि अंधारात, जर कली मनात शिरत असेल तर तो एकांतात आणि अंधारात शिरतो असं म्हणतात. त्यामुळं आलेल्या पाहुण्यांना स्वतःच्या माहेरच्या, सुनेच्या माहेरच्या, कुठल्याही माहेरच्या पाहुण्यांना हॉलमध्ये झोपवावं हे उत्तम. तो शयन कक्षात आला की कली आपल्या अंगात जातोच. त्यामुळं माहेरून गाय आणली तर घराचं गोकुळ होतं आणि माहेरून जर माणूस आणला, पुरुष आणला तर अख्ख्या घराचा कावीळ होतो हे लक्षात ठेवा. मग सगळं जगच पिवळं दिसायला लागतं, आपणही रोगग्रस्त होतो. त्यामुळं माहेरच्या माणसाला शयनकक्षापर्यंत नेऊ नका. हे रामायण आणि महाभारत या दोन्ही कथातून शिकलं तर पुरेसं आहे. कारण याच माणसाने षडयंत्र रचून पुढे या दोन्ही कुटुंबाची वाताहत लावली आहे हे विसरून चालणार नाही. जरा विस्तारानं बघूया आपण. मी तुम्हाला म्हटलं की कली एकांतात शिरत असतो. असाच कली शकुनीच्या माध्यमातून दुर्योधनाच्या मनामध्ये शिरलाय. बर, शकुनीला आपल्या सख्या बहिणीचं वाटोळं का करायचं होतं?
का त्याला सख्या बहिणीच्या घराचं वाटोळं का करायचं होतं? गांधार नरेश असलेल्या, त्याचं तिकडं राज्य चांगलं होतं, सगळं छान चालू होतं. त्याला असं का वाटलं की आपल्या बहिणीच्या घराची वाताहत झाली पाहिजे? त्याचं महत्वाचं कारण आहे, जेव्हा गांधार देशाची राजकन्या गांधारी हिला धृतराष्ट्राच्या साठी मागणं घालण्यात आलं, त्यावेळी धृतराष्ट्र आंधळा आहे हे माहीत नव्हतं. आणि ज्यावेळी कळलं त्यावेळेला गांधारीनं आपले डोळे झाकून घेण्याचं ठरवलं. बरं, हे कळल्यावर विरोध करण्याची शक्ती सुद्धा शकुनीच्या मनामध्ये नव्हती, अजिबात नव्हती. कारण हस्तिनापूरचं साम्राज्य हे प्रचंड शक्तिशाली होतं, प्रचंड शक्तिशाली. अशा शक्तिशाली साम्राज्याच्या सम्राटाला विरोध करायचा आणि त्याला आपली बहीण द्यायची नाही असा निर्णय घ्यायचा हे शकुनीच्या हातामध्ये नव्हतं, हिंमतही नव्हती. मग काय करणार? मग जे झालंय ते स्वीकारायचं. त्याच्या बळामुळं, हस्तिनापूर साम्राज्याच्या बळामुळं आपली बहीण एका आंधळ्याच्या पदरी बांधावी लागली याची जाणीव शकुनीला होती. याचा रागही शकुनीच्या मनामध्ये होता आणि सोबत एक अनुभव होता. काशी नरेशाच्या राजकन्या अंबा, अंबिका आणि अंबालिका यांनी असाच नकार दिला होता. आणि त्यावेळी भीष्मांनी काशी नरेशाची अवस्था काय केली होती हा अनुभव देखील शकुनीच्या गाठीशी होता. त्यामुळं एका आंधळ्या मुलासोबत आपल्या बहिणीला लग्न करावं लागतं आहे आणि आपण काहीही करू शकत नाही याचा प्रचंड राग शकुनीच्या मनामध्ये होता. आणि म्हणूनच शकुनीनं आपल्या स्वतःहून अंधत्व स्वीकारलेल्या बहिणीच्या साठी तिच्या साम्राज्यात येण्याचा निर्णय घेतला आणि तिच्यासोबत तो वावरू लागला. आणि पुढे या सगळ्या हस्तिनापूरच्या साम्राज्याला निर्वंश करायचा, त्याला अगदीच त्रास द्यायचा आणि यांना नीट राहू द्यायचं नाही हे शकुनीच्या मनामध्ये सारखं चालू होतं. म्हणून वारंवार शकुनी यासाठीच प्रयत्न करत होता, यासाठीच काही करायचं. दुर्योधनाच्या मनामध्ये काहीतरी भरवायचं, दुःशासनाच्या मनामध्ये काहीतरी भरवायचं आणि हे सगळं तो करत जाणीवपूर्वक करत होता. कारण हस्तिनापूरच्या साम्राज्याला त्याला कसंही करून खाली खेचायचं होतं. आणि मग शकुनीनं इथे आपल्या षडयंत्राला सुरुवात केली. त्याच्या डोक्यात होतं कौरवांना राज्य मिळालं पाहिजे आणि पांडव संपले पाहिजेत. आपल्या भाच्याच्या हाती राज्य आलं की सोपं आहे, त्यासाठी या दोघांच्या कुटुंबात वाद लागला पाहिजे. मग काय करायचं? पांडवांना संपविण्याचा विचार करायचा. कसा संपवायचं? तर एकेकाला संपवायचं. त्यांची सगळ्यात शक्तिशाली कडी होती भीम, या भीमाला आधी संपवायचं आणि भीमाला कसं संपवायचं याचा संपूर्ण प्लॅन आखल्या गेला आणि दुर्योधनाच्याकडून तो अंमलात आणावा यासाठीचा प्रयत्न सुरुवात झाली. आता पहिला संघर्ष होता, पहिलं संकट येणार होतं ते भीमावरच. पण भीमावरचं येणारं संकट हे संधी ठरणार होतं याची जाणीवच शकुनीला नव्हती. बघूया पुढच्या भागामध्ये भीमावर नेमकं कोणतं संकट येत आहे ते. नमस्कार.